चमत्कार नाही, हात चलाखीनं धमकावत महिलांचं शोषण केलं। बंदुकराची पोलिसांसमोर चौकशीमध्ये कबुली। सूत्रांची माहिती, दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। चौकशी दरम्यान खराच वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये चर्चा सुरू होती। शरद पवारांचं भाष्य, मात्र आता ती परिस्थिती राहिली नसल्याचं मत। पीएनजी सुविधा असलेल्या भागामध्ये आता गॅस सिलेंडर मिळणार नाही। ग्राहकांना 30 जून पर्यंत पीएनजी कनेक्शन घेण्याच्या सूचना। नागपुरात पेट्रोल पंपावर एलपीजीचा पुरवठा सुरळीत। एलपीजी प्रति किलो 64 रुपयांनी महागल्यानं रिक्षा चालकांची चिंता मात्र कायम। नाशिकच्या भद्रकालीमध्ये गॅस चोरीचा पर्दाफाश। बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या चौघांना अटक। 46 घरगुती गॅस सिलेंडरही हस्तगत। अमेरिका इराण संघर्ष आणखी चिघळणार। युद्ध समाप्तीचा प्रस्ताव इराणनं फेटाळला, तर गरज पडल्यास एका रात्रीत इराणला उद्ध्वस्त करू शकतो। ट्रम्प यांची धमकी, ती रात्र आजही असू शकते। इराणला गर्भित इशारा। सौदी अरेबियामध्ये इराणचा हल्ला। अल जुबैल शहरावर डागले मिसाइल्स। अल जुबैलमधील औद्योगिक वसाहत टार्गेट। हल्ल्यानंतर परिसरात आग आणि धुराचे लोट। इराणमध्ये अमेरिकेविरोधात संताप। हजारो इराणी नागरिक उतरले रस्त्यावर। अमेरिकेविरोधात निदर्शनं आणि घोषणाबाजी। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर निदर्शन। सोलापूर तिरुपती विमानसेवेच्या हालचालींना वेग। महिनाभरामध्ये तिरुपतीसाठी हवाई सेवा सुरू होण्याची शक्यता। स्टार एअर कंपनीला स्लॉट मिळाल्याची माहिती। सोलापूर हैदराबाद विमानसेवेच्या तिकीट बुकिंगला सुरुवात। 2 महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान। 2 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं बाधित। राज्यात 12 मार्चपासून अवकाळी पावसाचा तडाखा। एप्रिलच्या 5 दिवसात 17 जिल्ह्यांना फटका। मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू। चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र परिसरातील घटना। डीजेच्या आवाजाने मधमाशांचं मोहोळ उठलं। वीज केंद्राच्या मैदानात खेळाडूंवर हल्ला। जळगावमध्ये शिक्षिकेच्या बदली विरोधात विद्यार्थी मैदानात। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुलांसाठी या, आमच्या बाई परत द्या, विद्यार्थ्यांचा टाहो। बदलीची कुणकुण आणि जिल्हाधिकाऱ्यांना गाठलं। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये गोळीबार। बाईकवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार। दोघांकडून बंदुकीनं 4 राऊंड फायर। समाजसेवक संदीप गवस आणि आरटीआय कार्यकर्ता अमित मौर्य यांच्यावर गोळीबार। पुण्यात टँकरच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू। पुण्यातील कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये टँकरचा अपघात। भरधाव टँकरची महिलेला जोरदार धडक। अपघातानंतर नागरिकांकडून संताप। नागपुरात चप्पल अदलाबदलीवरून युवकाची हत्या। रामटेक तालुक्यातील चौघान परिसरातील घटना। रामटेक पोलिसांकडून 4 आरोपी अटकेत। मंदिराबाहेर ठेवलेल्या चप्पलांपैकी एका तरुणानं दुसऱ्याची चप्पल घातल्यानं गैरसमज निर्माण। जळगावच्या बोदवडमध्ये कारला अपघात। उड्डाणपुलावरून कार खाली कोसळली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। बोदवडमधील नाडगाव रेल्वे उड्डाणपूल इथली घटना।